महावितरण कंपनीच्या वतीनं 2025 ते 2030 असा 5 वर्षाचा लॉन्ग टर्म टेरिफ पिटिशन MERC मध्ये दाखल केली होती। या पिटिशनला MERC ने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या 5 वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, महावितरणने घेतलेला आहे। त्यामुळे पूर्वी आपण जर गेले 20 वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर 9% ते 10% वाढलेले आहेत, पण आता तेच दर कमी आपण करतो। आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे 10 रुपये 88 पैसे आणि 5 वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी 10 रुपये 88 पैशावरनं 9 रुपये 97 पैशापर्यंत खाली येणार आहे। हा जर गेल्या 20 वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर 10 रुपये 88 पैशाचा 15 रुपये 77 पैसे व्हायला पाहिजे होता, तो 9 रुपये 97 पैसे होतोय। त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या 5 वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे। कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा 16 रुपये 97 पैसे आपला दर होता, तो 2030 साली झाला असता 16 रुपये 97 पैशावरनं 23 रुपये 91 पैसे, पण त्याऐवजी तो 16 रुपये 97 पैशावरनं 15 रुपये 87 पैशाला खाली जाणार आहे। म्हणजे पुढचे 5 वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे 70% ग्राहक आहेत या ग्राहकांना 26% दरवाढ ही पुढच्या 5 वर्ष 6 रुपयाला या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे। विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं, आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू, त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत।